स्टार्ट करूयात आपण ॲनालिसिस करायला. काल आपण ॲनालिसिस नव्हतं केलं. थोडं जरा रेकॉर्डिंग चाललं होतं. ठीक आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे. जर लो ब्रेक केल्यानंतर काय होईल आणि इथून मार्केट कुठं जाणार. ठीक आहे. तरी पण आपण काय करूयात, आज पूर्ण टॉप टू बॉटम ॲनालिसिस करूयात. ठीक आहे. तुम्हाला समजून जाईल की आपण ट्रेड कसे शोधतो. एक मिनिट. निफ्टीचा चार्ट जरी ओपन केला तरी असं नको वाटतं ट्रेड करायला. का तर मुवमेंटच नाही आहे मार्केटमध्ये. काय आहे? निफ्टी, बँक निफ्टी सेम काही मुवमेंट भेटत नाही. फॉरेक्स ॲज कम्पेअर टू फॉरेक्स जर बघितलं तर 6.5 ट्रिलियन डेली ट्रेड केलं जातं फॉरेक्समध्ये. म्हणजे 1 इयरमध्ये आपली बँक निफ्टी बँक निफ्टी तेवढं पण ट्रेड करत नाही. ओके, एवढी पॉवर आहे फॉरेक्समध्ये. निफ्टीच बघा, ऑलरेडी एक मुवमेंट दिली आणि साईडवेज. किती दिवस चालायचं असं? आपण 1 तारखेपासून स्टॉक्समध्ये चालू करतोय. स्टॉक्समध्ये तुम्हाला डेली नाही भेटणार स्टॉक्स, बट वीकमधून 2-3 चांगले स्टॉक भेटतील. तुम्ही ते 4 ते 5 दिवस होल्ड करून सोडू शकता. ओके. निफ्टी बँक निफ्टीपेक्षा स्टॉक्समध्ये पण चांगलं काम करता येतं. बघूयात आपण. ठीक आहे. चालू करतोय आपण स्टॉक्समध्ये पण. स्टॉक्समध्ये बेटर ऑप्शन आहे निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षा. ओके. टॉप टू बॉटम आपण बघतोय आज काय चाललंय आणि काय होईल. चार्ट बघूनच ह्याचं ॲनालिसिस करू वाटत नाही. काय मुवमेंट आहे तुम्हाला मी फॉरेक्स ॲनालिसिस दाखवेन. एका दिवसात किती मुवमेंट होते. एका दिवसात मुवमेंट होते अशी डाऊनफॉल फॉरेक्समध्ये. एका दिवसात कधीतरी साईडवेज राहतं मार्केट, नाहीतर नाही. काय झालं इथं बघूयात. 15 मिनिट्समध्ये ऑलरेडी मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर केले. म्हणजेच ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला, जर लो ब्रेक केला तर मार्केट डाऊनफॉल देईल आणि ऑब्विसली सेलिंग चालू झालेलं आहे. बट जेव्हा जेव्हा मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर करतं, त्यानंतर मार्केट काय करतं, त्यानंतर मार्केट एकच गोष्ट करतं, परत वरती जातं. ओके. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. ओके, चेंज ऑफ कॅरेक्टर. मग नंतर आता आता मार्केटचं कसं मार्केट वर्क करत म्हणून सांगतो. आपण काय डेली ट्रेड करत नाही. आपण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये करत नाही. का तर मुवमेंट नसते मार्केटमध्ये. ओके. आपल्याला जर डेली ट्रेड करायचं असेल तर फॉरेक्स सगळ्यात बेस्ट आहे. का तर ते मी तुम्हाला जेव्हा मी फॉरेक्स ॲनालिसिस करेन तेव्हा तुम्हाला समजून जाईल. कालच जरा फक्त आपल्याला टाकता आलं, पण आपण मिस करणार नाही एक पण सेशन. ठीक आहे. हा मेन होता कन्फर्मेशन की इथून मार्केट फॉल होईल. का तर डीपर आहे हा मार्केट. फॉल होणारच आहे, काही त्यात शंका नाही आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा, मी तुम्हाला एक ऑलरेडी लेवल दिली होती. प्रिव्हियस सेशन जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजून जाईल. मार्केटला वरती यायचं आहे आणि वरून परत मार्केट फॉल होणार. का तर एक पुलबॅक पाहिजे. आता हे कधी पुलबॅक घेते काय माहीत, बट याला पुलबॅक घ्यायचं आहे तेव्हाच हे पडणार आहे. ठीक आहे. स्मार्ट मनी कॉन्सेप्ट खूप चांगली आहे. तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशिओ, रिस्क कमी आणि टार्गेट जास्त भेटतं. ठीक आहे. इथे आहे आपली एक लेवल, इथून मार्केट 100% फॉल होईल. निफ्टीचं बघतोय आपण. बँक निफ्टीमध्ये पण हेच चाललं असेल. मी ऑलरेडी फक्त ॲनालिसिस करतो यात. आपल्याला जर चांगलं ट्रेडिंग करायचं असेल, चांगला साईड इन्कम म्हणजे सेकंडरी इन्कम बघायचं असेल तर फॉरेक्स बेस्ट आहे. बट इंडियन मार्केट पण भरपूर जण करतात आपल्यातले, म्हणून एक त्यांना मदत म्हणून एक ॲनालिसिस. ठीक आहे. मार्केट लिहितेच असं, मार्केट जेव्हा इथे टॅप करेल इथून मग फॉल होईल मार्केट. पण हे कधी येते काय माहिती. येईल वरती 100% येईल.
भेटले कन्फर्मेशन आपल्याला. ओके, थोडं खालती येईल उद्या इथे वगैरे मार्केट, आणि इथून अपसाईडला रॅली बघायला भेटेल आपल्याला. काय एका दिवसात फक्त एवढंच कॅन्डल 15 मिनिटात 5 मिनिटात दीड बॅग गॅप डाऊन ओपन आजच आहे. चार्ट बघूनच नको वाटत. गॅप डाऊन गॅप अप. 19 मार्च काय मुवमेंट आहे. तुम्ही जर फॉरेक्समध्ये जर बघितलं तर इथून जर मार्केट चालू तर इथपर्यंत मार्केट खाली पडतं. ह्याच्या पण 2 पट 10 पट पण पडू शकतं, एवढी पॉवर आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, निफ्टी सांगितलं तुम्हाला मी, मार्केटला वरती यायचं आहे. ऑलरेडी मार्केट आता वरती येईल कारण की आपलं कन्फर्मेशन भेटलेलं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर खालती पण झाला आहे. हा एक ह्याला काउंटर ट्रेड बोलतो आपण. मार्केटला इथे यायचं आहे, मार्केट इथून फॉलो होईल. ठीक आहे, बँक निफ्टीचं बघूयात. बँक निफ्टी पण काय, बँक निफ्टीला पण वरती यायचं आहे. बघूयात एक मिनिट. तुम्ही आधीचं जर सेशन बघितलं असेल एक 4-5 दिवसापूर्वी, तर मी ऑलरेडी सांगितलं इथं ही लेवल मी अजून आलेली नाही की इथे मार्केट येणार आहे आणि इथंच बरं मार्केट आहे, इथून अपसाईडला जाईल. बरोबर मार्केट अपसाईडला चाललंय. हा जर ब्रेक जर केला तर ऑब्व्हियसली आपण सेलिंगला बघणार आहे. पण निफ्टी सोबत जर बँक निफ्टी चालत असेल तर निफ्टीला पण वरती यायचं आहे आणि निफ्टी परत वरून फॉलो होईल. ओके, दोन्ही पण अनालिसिस तुम्हाला सांगितले. स्टॉक्समध्ये तुम्हाला चांगलं रिस्क ऑर्डर भेटेल. स्टॉक्समध्ये आपण ट्राय करू. वीकली 1-2-3 स्टॉक तुम्हाला काढून ठेवतो चांगले, जेणेकरून बाबा तुम्ही होल्ड जरी केले 4 ते 5 दिवस किंवा 10 दिवस तरी चांगले रिटर्न्स आपल्याला भेटून जातील. ह्यामध्ये पण इथं चांगला ट्रेड करता निफ्टीमध्ये, पण काय हे साईडवेजमध्ये राहून बाईंग ऑप्शन बाईंगवाला तर पैसे कधीच पैसे कमवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे सेलर कमवल, बाईंगमध्ये तुमचं प्रीमियममध्येच मार्केट जाईल. जर समजा इथं जर आपण होल्ड जर केलं असतं, समजा निफ्टीमध्ये समजा जर होल्ड केला असतं, मी तुम्हाला बोललो असतो इथून होल्ड करा आणि स्टॉप लॉस तर घेतला होताच, ठीक आहे, काय हरकत नाही. बट एका दिवसाचं मार्केटने प्रीमियम खाल्ला असतं. मी मार्केट कधी सोडून दिलं ट्रेड करायचं, पण ॲनालिसिस आपण कुठे पण आणि स्ट्रॅटेजी आपली कुठं पण ॲप्लाय होते. तुम्हाला फक्त एक झलक दाखवतो मार्केट मुवमेंट कशी देतं. एका दिवसातली मुवमेंट आहे फक्त. USD कॅड एका दिवसातली मुवमेंट आहे. US100, US30 बघा, हे एका दिवसात, काल एका दिवसात मार्केट एवढं वरती गेलं. कुठलं आहे, डो जोन्स, एका दिवसात. ठीक आहे, जरा आपलं ॲनालिसिस काय होईल, उद्यापासून आपण ॲनालिसिस जरा थोडं 8:30-9 पर्यंत आपल्याला येईल. मी म्हणजे पोस्ट करायचं यूट्यूबला. थोडं जरा रेकॉर्डिंग चालू आहे, थोडं यूट्यूबला आपण अपलोड करणार आहे बेसिक गोष्टी. म्हणजे तेवढ्या बेसिक गोष्टी करून पण तुम्ही स्वतः ट्रेड करू शकता. ठीक आहे, थोडं जरा त्याचं काम चालू आहे बॅकग्राऊंडला. बघूयात, मिस करू नका फक्त कुठले सेशन्स. तुम्हाला एक प्रॉपर व्ह्यू तरी भेटेल की मार्केट काय करणार, तसंच मार्केट रिॲक्ट करतं. तुम्ही मागचं जर बघितलं असेल समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, निफ्टी सांगितलं, निफ्टी वरती यायचं, निफ्टीला ऑब्व्हियसली निफ्टी वरती येईल मग फॉलो होईल. ठीक आहे, बँक निफ्टीला पण निफ्टीसोबतच जायचं असेल तर ती वरती जाईल, तिथून फॉलो होईल. त्याचा अजून कन्फर्मेशन नाही आहे, लो अजून ब्रेक केलेला नाही मार्केटनं म्हणून, बट ह्यासोबत जाते निफ्टीनं. बघूयात काय होतं. ठीक आहे, थँक्यू.